आई आई हाँ 1 मिनिट थांब बेटा, आलीच मी. ठीक आहे आई, मला कॉलेजसाठी लेट होतंय, मी निघते आता. अगं थांब, 2 इडली खा आणि मग जा ना. आहा नको, मी कॉलेजमध्येच खाईल. त्या सगळ्याची काही गरज नाहीये. चल ये, नाश्ता करून जा. बस. आई प्यायला पाणी घेऊन ये. हो हो आणते मी. बस आई मी येते. जसं आणलं तसंच आहे, खाऊन जा ना काही. बस आई, उशीर झाला. आई वेळ झालीये, मी येते. हा हो हळू जा. हो. हॅलो, काय झालं? माझ्या फोनवरनं फोन केला तर उचलणार नाही का? तुला पैसे उधार देऊन परत घेण्यासाठी नवीन नंबरवरून फोन करावा लागेल का? असं काही नाही आहे, तुमच्याच फोनची मी वाट बघत होती. मी असे खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या. माझे पैसे लगेच परत कर. लवकर देण्याचा प्रयत्न करते मी. 2 वर्षांपासून हेच ऐकतोय मी इकडे. 5 लाख उधार घेऊन आता व्याजासकट 7 लाख झालेत. आतापर्यंत कुठलेच पैसे परत केले नाहीस तू. असं आहे तर मी काय करणार? अहो नाही, मला फक्त 1 महिन्याची मुदत द्या, व्याजासकट पूर्ण देईल मी. या गोष्टी कोणा दुसऱ्याला जाऊन सांग. तुला 1 आठवड्याचा वेळ आहे. त्यानंतर पूर्णच्या पूर्ण पैसे मला परत करावे लागतील. नाही दिले तर तुला काही नाही करणार. तुझ्या मुलीने आत्ताच कॉलेज जॉईन केलंय ना, तिला उचलून घेऊन जाईल मी. जोपर्यंत तू पैसे वापस करणार नाही ती माझ्या सोबतच राहील. बाकी तुझी मर्जी. काहीही करून तुमचे पैसे मी परत देणार आहे. परत तेच बोलतेस तू? मला तू काय समजून ठेवलंयस? हा, फक्त 1 आठवड्याचा वेळ दिलाय. त्याच्या आत तू पैसे वापस नाही केले तर तुझ्या मुलीला नक्कीच मी उचलणार. ठेव फोन. गरज असताना याच्याकडनं पैसे घेऊन मी खूप मोठी चूक केली आहे. कर्ज घेतल्यावर गळा कापतो हे ऐकलं होतं, हे खरं होताना दिसतंय आता. याचा फोन येताच माझा जीव गेल्यासारखं होतं. असं म्हणतोय की माझ्या मुलीला उचलून नेईल. आता मी काय करणार आहे? हा माणूस तर जे म्हणतो ते करणारा आहे. याच्याबद्दल काही माहिती न काढता मी याच्याकडनं कर्ज घेतलाय. 1 आठवड्यात मी याचे पैसे परत कसे देणार?
हे पण ना, गरज असताना कधीच फोन उचलत नाही. काय झालं, तू फोन केला होतास? इकडे खूप सारं काम आहे म्हणून उचलू नाही शकलो. सांग काय अहो, झालंय. ऐका ना, ज्याच्याकडनं आपण पैसे घेतले त्याचा फोन आला होता. इंटरेस्ट पकडून 7 लाख आत्ताच्या आता हवेत म्हणतोय. तो तर असंच बोलेल. कसेही थोडेसे पैसे एकत्र करून त्याला देईल मी. पण तो म्हणतोय की पूर्ण पैसे आत्ताच्या आता हवेत. नाही तर म्हणत होता की तुमच्या मुलीला उचलेल मी. त्यांनी असं म्हटलं. आपण लगेच जाऊन त्याच्या नावाने एक पोलीस कंप्लेंट करूया का? पोलीस स्टेशनला गेलो तर चूक आपल्यावर येईल. श्रीमंत लोकांना पोलीस सपोर्ट करता. तो पैसे देऊन हा प्रॉब्लेम सेटल करेल. हे आपल्यासाठी चांगलं नाहीये. तर मग आता आपण काय करायला हवंय? मलाही काही कळत नाहीये. एका आठवड्यात 7 लाख कसे एकत्र करणार? तुझ्याकडे काही दागिने आहेत का? सगळे दागिने तर गहाण ठेवले आहेत ना. ठीक आहे. मला थोडा वेळ दे ना. मला पण विचार करावा लागेल. ठीक आहे, आपल्याकडे वेळ नाहीये. लवकरात लवकर काहीतरी करा. हो ठीक आहे. कळत नाहीये मला की आता मी काय करू. हे पण विदेशात बसून आरामात गप्पा मारतायत. इकडे राहून मलाच त्रास होतोय ना. कळत नाहीये मला की या सगळ्या गोष्टीला मी कसं संपवू. अरे देवा, तुम्हीच आता माझी रक्षा करा. आजपासून तुमचे सगळे कष्ट संपणार आहेत. जर मी तुमच्या घरी आलो तर जगातल्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला मिळतील. जर ते भाग्य तुम्हाला हवं असेल तर माझ्या नंबरवर संपर्क करा. या बाबांना मी माझ्या घरी बोलवू का? असं म्हणत आहेत की यांच्या येण्याने भाग्य एकदम उघडून जाईल. जर यांच्या येण्याने समस्यांवर उपचार मिळत असेल तर चांगलेच आहे ना. चला ठीक आहे, या नंबरवर कॉल करते आणि यांना घरी बोलवून घेते. हॅलो. नमस्कार, मी स्वामी शक्ती बोलतोय. तुम्ही कोण आहात? बाबाजी, माझं नाव वैष्णवी आहे. बोला, तुमची समस्या सांगा. काय आहे? माझा त्रास मी तुम्हाला फोनवर नाही सांगू शकत बाबाजी. मी तुम्हाला भेटून बोलू शकते का? नाही माते, मला भेटायला तुम्हाला इतक्या दूर येण्याची आवश्यकता नाही. मी स्वतःच येईन. जर मी तुमच्या घरी आलो तर तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील. बरोबर आहे बाबाजी, या ना. तुमच्या घराचा ऍड्रेस माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा. मी स्वतःच तुमच्या घरी येईन. बरं ठीक आहे बाबाजी, आता लगेच मी पाठवते. बाबाजी तुम्ही? हो, मीच आहे. तुझा पत्ता शोधत आलो. तुम्ही मला इथे बाहेर उभं करूनच बोलणार आहात? अरे माफ करा मला. या ना आत, या ना. या ना बाबाजी, बसा ना. तुमच्यासाठी काही मी प्यायला आणू का? थोडं थंड पाणी असेल तर अवश्य आणा माझ्यासाठी. हे घ्या बाबाजी. बाहेरच्या गरमीतून मी आलो आहे. तुम्ही मला थंड पाणी देऊन मला खूप प्रसन्न केलात. बोला, तुमची समस्या काय आहे? बाबाजी, मी खूप मोठ्या एका संकटात अडकली आहे. आधी तुम्ही इथे येऊन बसा ना. काही हरकत नाही बाबाजी, मी उभी राहते गैरसमज ना. करून घेऊ नका. इथे येऊन बसा. बरं ठीक आहे. तुम्हाला पाहूनच लक्षात येत आहे की तुम्ही कुठल्या मोठ्या समस्येत आहात. पण तुम्हाला खूप मोठी समस्या असं म्हणालात ना. जर तुम्ही मला मोकळेपणाने सांगितलं तर मी त्यावर निदान देऊ शकतो. बोला. बाबाजी, या घराला आम्ही ओळखीच्या लोकांकडनं पैसे घेऊनच बनवलं होतं. काही लोकांचे पैसे परत केले. फक्त एका माणसाचं कर्ज राहून गेलेलं आहे. तो आता आम्हाला खूप त्रास देतोय. ज्याला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत त्याचा आवाज बंद करू, नाहीतर त्याला कायमचाच शांत करतो. नाहीतर तुम्हालाच कुठला खजिना मिळेल असं काही करू. नाही, त्यांना काही करण्याची गरज नाहीये. आणि तुम्ही आता काय म्हणत होतात? खजाना. खजान्याबद्दल काहीतरी बोलत होतात ना.
ते काय आहे बाबाजी? प्रत्येक व्यक्तीच्या नशिबात एक खजिना लिहिलाच असतो, पण कोणीच या खजिन्याबद्दल विचार करू नये. पण आता तुम्हाला तो खजिना मिळण्याची वेळ आली आहे. तुमच्या नशिबातला खजिना कुठे आहे याचा शोध घेतल्यावरच आपल्याला तो खजिना मिळेल. असं असतं का बाबाजी? तुम्ही जे म्हणताय ते हो, सगळं खरं आहे खरंच का? सांगतोय. तुमच्याशी खोटं बोलून मला काय मिळेल तुम्हीच सांगा. या खजान्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? एक पूजा करावी लागेल. बरं, तसं करूया आपण. ही पूजा आपल्या मनात विचार आला तेव्हा आपण नाही करू शकत. मला 3 दिवस तुमच्या घरी थांबावं लागेल. रोज रात्री त्यासाठी पूजा करावी लागेल. तिसऱ्या दिवशी खूप मोठी पूजा करावी लागेल. ती केल्यानंतरच तो खजिना तुम्हाला नक्कीच मिळेल. ठीक आहे बाबाजी. तुम्ही जी पूजा करणार आहात त्याची तयारी होऊन जाईल. घाई करा. ठीक आहे बाबाजी. तुम्ही थोडा चहा नाश्ता करा ना. काय बनवलंय आज? इडली बनवली होती बाबाजी. ठीक आहे, मला 2 इडल्या द्या. ठीक आहे बाबाजी. आंटी आली. लवकर आणा ना, मला खूप भूक लागली आहे माते. हे घ्या बाबाजी, खा तुम्ही. इडली खूपच स्वादिष्ट बनलेली आहे. धन्यवाद बाबाजी. अजून एक इडली आणू का? नाही नाही, इतक्याच पुऱ्या आहेत. का बाबाजी? इडली आवडली नाही का तुम्हाला? नाही नाही, तुमच्या हाताने बनलेल्या इडलीला टेस्ट कशी नाही राहणार? खूप स्वादिष्ट होत्या. पण मी नेहमी सकाळी 2च इडल्या खातो. मी डाएटवर आहे. मग तर ठीक आहे बाबाजी. ते सगळं ठीक आहे. तुम्ही काही खाल्लत की नाही? नाही, सध्या नाही. अजूनही खाल्लं नाहीत? वेळ पाहिलीत ना, 10 वाजलेत. तुम्हाला वेळेवर खायला हवं, नाहीतर आरोग्य खराब होईल की नाही. ठीक आहे बाबाजी, मी आत्ता खाते ना. ठीक आहे, मी हात धुतल्यावर सोफ्यावरच बसतो. तुम्ही खाऊन तिथे याल, ठीक आहे? बरं ठीक आहे.